तर मी इकडे खिसते खोबरं, तुम्ही बघू शकता. खोबरं खिसून झालेलं आहे, अजून गुळ चिरायचं आहे. तर मी गुळ चिरायला घेतलं आहे आणि मी ह्या 4 चपात्या घेतल्यात लाटून. नंतर मी हा उंडा ठेवला आहे, नंतर मी ह्याचे मोदक बनवणार आहे. इकडे आलेत मला मदत करायला, वेलची बारीक करतायत. सारण आपण ह्यामध्ये भरून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता मी असं लाटून ठेवलेलं आहे, लहान लहान पुऱ्यासारखं. खूप पातळ लाटलेलं आहे. बघू शकता तुम्ही. अशा तऱ्हेने हे सगळं करून घ्यायचं आहे आणि मग उकळायला ठेवायचं. इथे बघू शकता उकडीचे मोदक रेडी आहेत. गरम वाफा निघत आहेत त्याच्यातून. इथे मी रुद्राच्या पप्पांना ताट केलेलं आहे, बघू शकता. रुद्र बाळा गरम आहे, हळू खा, गरम आहे. इकडे रुद्र खातोय मोदक. तर चला आपण पण जेवायला सुरू करूया. इथे घेतले आम्ही वाढून. सो बाय बाय, या जेवायला. मला हवी तेवढी घातली आहे मी, तुम्ही बघू शकता. आता घालते मीठ. आता ह्याला मस्त अशी शिजू देणार आहे मी. ह्याला पाणी सुटले, बघू शकता तुम्ही. कांद्याची पातेला पाणी सुटलेलं आहे. चपाती भाजी बनवण्याचा माझा मूड नव्हता, माझा हेतू फक्त नूडल्स बनवण्याचा होता. इकडे उभं राहिला आहे रुद्र. हाय. ओके. रुद्रला झाली आहे सर्दी. त्याला दुपारी वाफारा दिला पण त्याची सर्दी काय हटत नाही. रात्री औषध दिलं. त्याच्या पप्पांचा लाड आईस्क्रीमचा, दुसरं काय. नुसतं राहायला मम्मीला लागतंय. मस्त असं नूडल्स. आपण आता उकळी येईल तोपर्यंत चला आपण खोबरं किसून घेऊया. बघू शकता इकडे आपली भाजी झालेली आहे. तर चला आपण ही भाजी साईडला काढूया. आता ठेवूया कढई मस्त अशी तापू देऊया. किसून घेऊया, ओले आहे. ओके. तर मी हे घेतले ही सामग्री. तर चला नूडल्सला सुरू करूया. हे आहे माझं साहित्य नूडल्सचं. तर सर्वात आधी आपण घेऊया तेल.